नमस्कार, क्युझिन फ्लेवर माझ्या मराठी चॅनलवरती तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे छोले कुलचेची ही रेसिपी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने। सुरुवातीला कुलच्यासाठी मी येथे पीठ भिजवून घेत आहे। त्यासाठी मी येथे 2 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे। त्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ येथे घालून घेतले आहे। तसेच अर्धी वाटी तेल आणि पाऊण वाटी दही मी येथे घालून घेतले आहे। हे सर्व पदार्थ पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे। त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून पोळीसाठी भिजवतो त्याप्रमाणे पीठ आपल्याला इथे भिजवून घ्यायचे आहे। मी येथे मैदा आणि गव्हाचे पीठ दोन्ही घेतले आहे। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फक्त मैदा किंवा फक्त गव्हाचे पीठही घेऊ शकता। आता पिठाचा मस्त गोळा तयार झाला आहे। त्यानंतर थोडेसे तेल लावून हा गोळा व्यवस्थित अर्धा तासासाठी झाकून आपल्याला बाजूला ठेवायचा आहे। पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। येथे मी 1 वाटी छोले रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते। ते आता मी स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर कुकरमध्ये घालून त्याचे आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। आता कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी मी घालून घेतले। त्यानंतर अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, अर्धा चमचा जिरं, थोडीशी हळद व थोडेसे मीठ घालून तसेच कढीपत्त्याची 5 ते 6 पाने घालून कुकरला झाकण लावून कुकरच्या शिट्ट्या करण्यासाठी मी गॅसवर ठेवून देत आहे। कुकरचे आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये आपले छोले मस्त मऊ असे शिजले जातात। कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। त्या ग्रेव्हीसाठी मी येथे 3 मीडियम साईजचे कांदे व 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतले आहे। ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी लागणारे कांदे मी पातळ असे कापून घेत आहे। कांदा पातळ कापल्यामुळे आपल्याला भाजण्यास कमी वेळ लागतो व कांदा लवकरात लवकर भाजला जातो। आता सर्व कांदे कापून झाले। त्यानंतर टोमॅटो मी बारीक असे कापून घेत आहे। छोले कुलचेची ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून पहा आणि छोले भटुरेची रेसिपी मी माझ्या चॅनलवर आधीच अपलोड केलेली आहे, तीही तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आणि हो, रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा। सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका। कांदा टोमॅटो आपले चिरून झाले आहे। त्यानंतर पॅनमध्ये थोडेसे तेल घालून घेतले। त्यामध्ये अर्धा चमचा जिरेही घातले व चिरलेला कांदा यामध्ये आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। त्या कांद्यामध्येच मी 7 ते 8 लसणाचे पाकळी घालून घेतले आहे। कांद्याबरोबर लसूण भाजून घेतला की भाजीला चव खूप छान येते। त्यानंतर चिरलेला टोमॅटो मी यामध्ये घालून घेतला व झाकण ठेवून एक वाफ घेतली आहे। झाकण ठेवल्यामुळे आपला टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यास मदत होते। त्यानंतर भाजलेला मसाला सर्व ताटलीत काढून व्यवस्थित गार होऊन द्यायचा आहे। मसाला गार होत आहे तोपर्यंत आता भाजीसाठी लागणारी पुढची तयारी करून घेऊया। त्यासाठी मी येथे 2 मीडियम साईजचे कांदे घेतले, 7 ते 8 हिरवी मिरची व अर्धा इंच आल्याचा तुकडाही मी येथे घेतला आहे। आल्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहे। त्यानंतर मिरचीचे काप करून घेतले। त्यानंतर हा कांदा आपल्याला एकदम बारीक असा करायचा आहे। त्यासाठी चॉपरमध्ये आलं, लसूण आणि कांदा व्यवस्थित बारीक करून घेतला। आता ही तर तयारी झाली। त्यानंतर मसालाही आपला थंड झाला आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून पाणी न घालता हा मसाला आपल्याला एकदम बारीक असा दळून घ्यायचा आहे। आता मसालाही दळून झालेला आहे आणि आपला कुकरही थंड झालेला आहे। त्यानंतर आता आपण मेन रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी कढईमध्ये मी मोठे 2 चमचे तेल घालून घेतले आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घालू शकता। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी व्यवस्थित तडतडून दिली। त्यानंतर चॉपरमध्ये बारीक केलेला कांदा येथे आपल्याला मस्त गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। या कांद्यामध्येच बारीक केलेले मिरचीचे तुकडे घालून घेतले। त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक केलेला मसालाही यामध्ये घालून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण काही सुके मसालेही घालून घेणार आहे। त्यामध्ये छोटा 1 चमचा हिंग, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर मी येथे घालून घेतले आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अगर जास्त करू शकता। त्यानंतर हा सर्व मसाला आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। थोडेसे तेल सुटल्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा छोले मसाला घालून घेतला आहे आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटांसाठी बारीक गॅसवर हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मसाल्याला मस्त तेल सुटलेले आहे, परंतु मसाला थोडासा कोरडा वाटत आहे। त्यासाठी मी येथे अर्धा कप गरम पाणी येथे घालून घेतले आहे आणि परत एकदा व्यवस्थित हलवून झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं पुन्हा एकदा एक वाफ घेतली आहे। तुम्ही पाहू शकता आता मसाला मस्त फ्राय झालेला आहे। मसाल्याचे तेलही खूप छान सुटले आहे। आता या मसाल्यामध्ये 1 तेजपान मी घालून घेतले। ॲक्च्युली ते विसरल्यामुळे मी नंतर घातले आहे। तुम्ही पाहू शकता आपले छोलेही मस्त शिजले आहे। आता हे शिजलेले छोले ह्या परतलेल्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। भाजीची कन्सिस्टन्सी पाहून आपल्या गरजेनुसार आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे आहे। अशा प्रकारे टोटल 1.5 ते 2 ग्लास गरम पाणी मी येथे घालून घेतले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ पाहून तुम्ही या भाजीत कमी जास्त पाणी घालू शकता। त्यानंतर चवीपुरते मीठ व थोडीशी कोथिंबीर घालून झाकण ठेवून बारीक गॅसवर आपल्याला 10 ते 15 मिनिटं ही भाजी व्यवस्थित अशी उकळून घ्यायची आहे।
अशा प्रकारे 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी मस्त उकळली आहे आणि तर्री खूप छान आलेली आहे। भाजीचा वासही खूप सुंदर येत आहे। त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी हातावर चोळून यामध्ये घालून घ्यायची व झाकण ठेवून पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटांसाठी वाफ घ्यायची। तुम्ही पाहू शकता भाजीची घट्टपणाही खूप छान आलेला आहे व तर्री खूप छान आली आहे। आता ही भाजी आपली तयार झाली आहे, ती मी बाजूला ठेवून देत आहे। आता छोल्याची भाजी तर तयार झाली आहे। चला आता आपण गरम गरम कुलचे करून घेऊया। पीठ पुन्हा एकदा तेल लावून एकसारखे करून घ्यायचे आहे। अशाच प्रकारे पोळीला घेतो त्यापेक्षा छोटासा गोळा या प्रमाणात आपल्याला सर्व पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि पोलपटावर पीठ लावून पोळी लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर असा हा कुलचा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। तुम्ही हे कुलचे त्रिकोणी, अंडाकृती किंवा गोल किंवा चौकोनी अशा कोणत्याही आकारात लाटू शकता, परंतु येथे मी गोलच लाटले आहे। थोडेसे लाटून झाल्यानंतर त्यावर थोडेसे कलंजीचे बी आणि कोथिंबीर आपल्याला टाकून एक लाटणं फिरवून घ्यायचं आहे। कुलचे लाटूस तर आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे। त्यानंतर तव्यावर 1 चमचा बटर मी लावून घेतले व कोथिंबीर लावलेली साईड आपल्याला वरती ठेवायची आहे। त्यानंतर बारीक गॅस करून झाकण ठेवून व्यवस्थित असा खालच्या बाजूने आपल्याला हा कुलचा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता कुलचा वरच्या बाजूने खूप छान फुगला आहे। त्यानंतर वरच्या बाजूने सर्व बटर लावून घ्यायचे व कुलचा उलटून पुन्हा एकदा मागच्या बाजूने त्याला सर्व बटर लावून घ्यायचे आहे। अशाच प्रकारे दोन्ही बाजूने बटर लावून आपल्याला कुलचा तव्यावरच व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मस्त दोन्ही बाजूने आपला कुलचा व्यवस्थित भाजला गेला आहे आणि मऊसूदही झालेला आहे। अशा प्रकारे मी बाकीचे सर्व कुलचे करून घेत आहे। कुलचे भाजण्यासाठी येथे मी नॉनस्टिक पॅनचा वापर केला आहे। तुम्ही लोखंडी तव्याचाही वापर करू शकता। लोखंडी तव्यावरही कुलचे खूप छान भाजले जातात आणि मी येथे कुलचे दोन्ही बाजूने तव्यावरच शेकून घेतले आहे। तुम्ही एका बाजूने डायरेक्ट गॅसवरही शेकू शकता। अशाच प्रकारे बाकीचेही कुलचे मी तयार करून घेतले आहे। तुम्ही पाहू शकता आपला कुलचा किती मस्त असा फुगलेला आहे आणि दोन्ही बाजूनी मस्त लालसर असा भाजला गेलेला आहे आणि मऊसूदही झालेला आहे। ते मी तुम्हाला व्हिडिओत दाखवणारच आहे। आपला कुलचा किती मस्त मऊसूद असा झालेला आहे। आता या कुलच्यांना मी थोडासा मसालाही लावून घेत आहे। त्यासाठी मी तव्यावर थोडेसे बटर टाकले, कसुरी मेथी टाकून अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घेतली व तयार केलेल्या कुलच्यांना हे बटर व्यवस्थित असे चोळून घेतले आहे। तुम्ही पाहू शकता आपला कुलचा किती मस्त असा मसालेदार झालेला आहे। तर तयार झाली आपली मसाला कुलचा व छोलेची ही रेसिपी। तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा व माझ्या दुसऱ्या चॅनलवर जाऊन माझ्या दुसऱ्या रेसिपी नक्की ट्राय करून पहा। तुम्ही पाहू शकता आपला मसाला कुलचा किती सुंदर दिसत आहे आणि एकदम मऊसूदही झालेला आहे। हा मसाला कुलचा व छोलेची ही रेसिपी तुम्हीही घरी नक्की ट्राय करून पहा। चला तर हा एक कुलचा व छोलेचा एक घास खास तुमच्यासाठी। माझ्या चॅनलवर जाऊन माझी दुसऱ्या रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून जा। थँक्यू।